हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चा प्रॅक्टिस सेट नंबर 30। काय दिलं प्रॅक्टिस सेट नंबर 30 मध्ये फाइंड द स्क्वेअर रूट। ठीक आहे, स्क्वेअर रूट फाइंड करायचे। आधी प्रॅक्टिस सेट सॉल्व करायच्या अगोदर आपण बघूया स्क्वेअर रूट म्हणजे काय। स्क्वेअर म्हणजे माहिती आपल्याला काय असते। स्क्वेअर म्हणजेच काय, त्याच नंबरनी त्याच नंबरला मल्टिप्लिकेशन करणे, म्हणजे तो काय होतो त्याचा स्क्वेअर होतो। म्हणजे ज्याला असं लिहू शकते मी 3⁻², म्हणजे 3चा स्क्वेअर। ठीक आहे, असं लिहू शकते। 3चा स्क्वेअर काय असतो 9। ठीक आहे, हा झाला स्क्वेअर। पण आपल्याला काय म्हटलेलं आहे स्क्वेअर रूट। आता जर आपल्याला अशी टर्म दिली असेल 9, त्या 9चा स्क्वेअर रूट काय असेल, 9चा स्क्वेअर रूट असेल तो नंबर म्हणजे 3। म्हणजे 9चा स्क्वेअर रूट ऑफ 9 इज इक्वल्स टू काय येईल 3। तसंच स्क्वेअर रूट ऑफ 25 काय येईल, म्हणजे 5चा स्क्वेअर काय असतो 5 × 5 असते। 5 × 5 काय होते 25। तर 25चं स्क्वेअर रूट काय असेल 5। म्हणजे जे ही पेअरमध्ये जोडी आहे ते काय करायचं, तो नंबर एकचदा घ्यायचा। ठीक आहे, अशा प्रकारे काय करू आपण प्रॅक्टिस सेट नंबर 13 सॉल्व करूया। बघा, फाइंड द स्क्वेअर रूट। स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे। काय दिलं आहे फर्स्ट नंबर 625। आता हा नंबर दिला आहे, याचे काय करायचे आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे। आता 625च्या आधी काय करून घेऊया आपण, फॅक्टर करून घेऊया। ठीक आहे, कोणत्या मेथडनी, फॅक्टर मेथडने आपण याचे फॅक्टर करून घेऊया 625। ठीक आहे, आता बघा हा नंबर 2ने डिवाइड होते का, 2 3 6, 2 2, 2च्या टेबलमध्ये 5 येते का, नाही। हा नंबर 3ने पण डिवाइड होत नाही, डायरेक्ट कशाने होते हा नंबर डिवाइड 5ने। 5 1 5, 1 5 आणि 2 12, 5 2 10, 2 राहिले आणि हा 5 25, 5 5 25। ठीक आहे, तुम्हाला जर डायरेक्ट डिव्हिजन नाही करता आली तर रफमध्ये करून बघायचे। आता 125 कशाने डिवाइड होते, हा पण कशाने होते 5नेच होते। काय येईल 5 2 10, 2 राहिले आणि 5 5 5 25। परत 25 पण 5ने डिवाइड होऊ शकते, 5 5 25। ठीक आहे, आणि 5 कशाने डिवाइड होते 5नेच होते, 5 1 5। ठीक आहे, हे झाले याचे प्राईम फॅक्टर। कोणते फॅक्टर झाले 5 × 5 × 5 × 5। तेच आपल्याला काय करून घेऊ, खाली लिहून घेऊ। 625 इज इक्वल्स टू किती, 4 टाइम 5, 5 × 5 × 5 × 5। आता मी काय सांगितलं, जेव्हा पण पेअरमध्ये नंबर असतो तेव्हा काय करायचा, तो एकचदा घ्यायचा। म्हणजे आता इथं पेअर करून घेऊया, ही एक पेअर आणि ही दुसरी पेअर। ठीक आहे, म्हणजेच काय येतील 5, ह्या दोघांच्या पेअरमधला एक 5 × ह्या दोन पेअरमधला एक 5, 5 × 5। आता काय करून घेऊया, काय काढायचं आपल्याला स्क्वेअर रूट। स्क्वेअर रूट ऑफ 625 इज इक्वल्स टू 5 5 25। हे झालं आपलं आन्सर। हे बघा सेकंड नंबरचं काय 1225। परत सेम जसं आपण 1 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व केलं तसंच आपल्याला हे सेकंड नंबर करायचं आहे। काय करू, या नंबरच्या आधी काय करायचे फॅक्टर करून घ्यायचे 1225। ठीक आहे, आता हा नंबर बघा कशाने डिवाइड होते 2ने होते का, नाही। याचे युनिट प्लेसला 5 आहे, म्हणजे हा नंबर कशाने डिवाइड होईल 5ने होईल। जेव्हा पण युनिट प्लेसला 0 किंवा 5 असते तो नंबर डिव्हिजिबल कशाने असतो 5ने असतो। ठीक आहे, डायरेक्ट काय करते मी 5ने डिवाइड करते। काय 5 2 10, 2 राहिले आणि हा 2 22 येते, 5 4 20। ठीक आहे, 2 राहतात परत आणि हा 5 5 5 25। ठीक आहे, तर परत हा नंबर कशाने डिवाइड होतो 5नेच होतो। काय येईल 5 4 24 आले आणि 5 5 9 45। ठीक आहे, आता 49 5च्या टेबलमध्ये येते का, नाही येत। त्याच्या समोरचे नंबर चेक करा, 6च्या टेबलमध्ये पण नाही येत, पण 7च्या टेबलमध्ये येतो। ठीक आहे, 7 7 49, परत 7 कशाने डिवाइड होईल 7नेच होईल, 7 1 7। हे झाले फॅक्टर आपले। ठीक आहे, चला लिहून घेऊया फॅक्टर 1 2 2 5 इज इक्वल्स टू काय आलं 5 × 5 × 7 × 7 × 7, 5 × 5 × 7 × 7। आता काय येईल स्क्वेअर रूट ऑफ 1225 इज इक्वल्स टू, जो पेअरमधला नंबर असतो तो काय घ्यायचा एकचदा, म्हणजेच 5 × ही 7ची पेअर आहे त्यातला 7 एकचदा, म्हणजे 5 7 35। काय येईल आन्सर आपलं स्क्वेअर रूट ऑफ
4225 इज इक्वल्स टू 35. ठीक आहे. बघा थर्ड नंबरचं काय 289. याची पण काय करायचे, आधीचे जसे एक्झाम्पल सॉल्व करत आहे आपण तसेच सेम करूया. 289चे फॅक्टर करून घेऊया. आता बघा हा नंबर कशाने डिवाइड होते का, 2ने होते, 3ने होते, 4ने होते, 5ने होते का, नाही होत. हा नंबर डायरेक्टली डिवाइड होतो 17ने. ठीक आहे. बघा मी डिव्हिजन करून दाखवते लागलेच तर. 289 काय येईल, 17 1 जा 17 करेल, 8 - 7 1, 2 - 1 1 आणि हा 9 येईल खाली. 119 17 7 जा 119. ठीक आहे. जरा 17ने डिवाइड म्हणजेच काय येईल आपला आन्सर. 17ने जर हा नंबर डिवाइड केला तर आन्सर काय ते 17. ठीक आहे. परत 17 कशाने डिवाइड होईल, 17नेच इज इक्वल्स टू 1. आला आपली फॅक्टर आले काय येतील मग 289 इज इक्वल्स टू काय आले फॅक्टर 17 मल्टिप्लाय बाय 17. आता जो पेअरमध्ये नंबर असतो तो एकचदा लिहायचा म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 289 इज इक्वल्स टू 17. हे झालं आपलं फायनल आन्सर. बघा 4 नंबरचं काय 4096. ठीक आहे. याचे पण काय करून घेऊया आपण, आधी फॅक्टर करून घेऊया 4096. ठीक आहे. आता बघा हा नंबर 2ने डिव्हिजिबल आहे का, यस आहे, कारण लास्ट डिजिट काय युनिट प्लेसला 6 आहे. ठीक आहे. मी 2ने डिवाइड करते. 2 2 जा 4 0, 2 4 जा 8 1 राहिला आणि 6 2 8 जा 16. परत हा नंबर 2ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे. 2 1 जा 2 0, 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8. परत 2ने डिव्हिजिबल आहे. युनिट प्लेसला काय आलं 0 2 4 6 आणि 8 नंबर जे आले तो काय असतो डिव्हिजिबल बाय 2 असतो. आता हा 2ने डिव्हिजिबल आहे का, यस. 2 5 जा 10, 2 1 जा 2, 2 2 जा 4. परत 2ने डिव्हिजिबल आहे. 2 2 जा 4 1 राहिला 11 झाले, 2 5 जा 10 आणि 1 2 12 आलं, 2 6 जा 12. परत कशाने डिवाइड करायचा 2ने. 2 1 जा 2, 2 2 जा 4 1 आणि खाली 1 राहिला आणि 6 16, 2 8 जा 16. ठीक आहे. परत 2ने डिव्हिजिबल आहे काय येईल 2 6 जा 12, 2 4 जा 8. परत 2ने डिव्हिजिबल 2 3 जा 6, 2 2 जा 4. परत 2ने 2 1 जा 2, 2 6 जा 12. परत 2ने 2 8 जा 16. परत जर 2ने केलं तर काय ते 4 2 जा 8 येते आणि परत 2 2 जा 4 आणि 2 कशाने होईल डिव्हिजिबल 2नेच. 2 1 जा 2. हे काय झाले याचे फॅक्टर. किती वेळा 2 आला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 टाईम. ठीक आहे. आन्सरमध्ये लिहा 4096 इज इक्वल्स टू किती टाईम 2 आला 12 टाईम. 2 मल्टिप्लाय बाय 2 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे. आता काय करू आपण ज्या 2 2च्या पेअर बनवून घेऊया. ठीक आहे. आणि जो पेअरमधला नंबर असतो तो काय घेत असतो आपण एकचदा घेत असतो म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 4096 इज इक्वल्स टू काय येईल यामधला 1 यामधला 1 यामधला 1 इथला 1 1 आणि 1 किती किती 2 येतील 6 2. ठीक आहे. म्हणजेच काय येईल 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16 16 2 जा 32 आणि 32 2 जा 64. ठीक आहे. म्हणजेच काय येईल स्क्वेअर रूट ऑफ 4096 इज इक्वल्स टू 64. ठीक आहे. हे झालं आपलं आन्सर. बघा 5th नंबरचं काय 1089. याचे पण काय करून घेऊया आधी आपण फॅक्टर करून घेऊया. काय येईल 1089. 2ने डिव्हिजिबल आहे का नाही आहे कारण युनिट प्लेसला काय 9 आहे. आणि मी आता याच्या अगोदरच्याच एक्झाम्पलमध्ये सांगितलं युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे जर नंबर असतील तर तो कशाने डिव्हिजिबल असतो 2ने. आता इथं 9 आहे लास्टमध्ये. ठीक आहे. तर हा 3ने असेल का 3ने करून बघा 3 3 जा 9 1 राहिला 3 1 आणि 8 18 झालं 3 6 जा 18 आणि 3 3 जा 9 होते कम्प्लिटली डिवाइड. ठीक आहे. परत हा नंबर कशाने होते 3ने डिवाइड 3 1 जा
3, 3 2 जा 6, 3 1 जा 3. हा नंबर 3 ने डिवाइड होते का? हे बघा 3 6 जा 12 होते नाही. 3 4 जा 12 येते, पण 1 येईल का 3च्या टेबलमध्ये? नाही, म्हणजे हा 3 ने होत नाही. आता त्याच्यानंतर कोणत्या नंबरने होईल हा नंबर? हा नंबर डायरेक्टली होतो डिव्हिजिबल 11ने. 11 11 जा 121. ठीक आहे. आणि 11 पण कशाने डिव्हिजिबल आहे? 11ने. 11 1 जा 11. ठीक आहे. आले फॅक्ट काय येतील आन्सरमध्ये? 1089 इज इक्वल्स टू काय येईल मग? 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 11 मल्टिप्लाय बाय 11. तर जे पेअरमध्ये असतात ते काय करतो आपण? एकचदा घेतो, म्हणजे 3 एकदा आणि 11 एकदा. म्हणजेच काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ 1089 इज इक्वल्स टू 11 3 जा 33. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे. अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट इथे संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.